आपल्यासोबत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारजी, माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते. मुनगंटीवारजी, आपलं स्वागत आहे. सर्वात आधी बजेटबद्दलची आपली पहिली प्रतिक्रिया, आपलं पहिलं विश्लेषण. शेवटी या अर्थसंकल्पाला एका वर्षाचा विचार न करता 15 ऑगस्ट 2047 रोजी जेव्हा देश शताब्दी महोत्सव करेल, तेव्हा एक विकसित भारत या संकल्पाला पूर्ण करण्याचं उद्दिष्ट, $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं उद्दिष्ट आणि महत्वाचं लक्ष काय जे बजेटमध्ये सांगितलं ते समावेशी विकास, म्हणजे सर्व समूह, वर्ग, विभिन्न जाती या सर्वांना सोबत घेऊन विकास व्हावा. म्हणजे एकीकडे विकास तर झाला पाहिजे, पण या विकासाच्या भागीदारीमध्ये मुठ्ठीभर लोक किंवा बुटभर लोक असता कामा नये. विषमतामुक्त भारताची कन्सेप्ट पुढे आली पाहिजे. म्हणून याला मध्यमवर्गीय असेल, शेतकरी असेल, अनुसूचित जाती असेल, जमाती असेल, महिला असेल, बेरोजगार असेल, अशा विभिन्न क्षेत्रातल्या लोकांना यामध्ये केंद्रित ठेवून यांचा विचार करून या अर्थसंकल्पामध्ये आपण बघाल तर तरतुदी केलेल्या आहे. आणि म्हणूनच एकीकडे देश विकसित भारत करायचा असेल तर पायाभूत सुविधा, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, एकूण खर्च हा 50.65 लक्ष कोटी रुपये हा 25-26च्या बजेटचा खर्च आहे. आणि त्यापैकी 11.21 लक्ष कोटी हा जर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट होत असेल तर निश्चितपणे विकसित भारताच्या संकल्पाच्या दिशेने या अर्थसंकल्पाचं पाऊल आहे. विभिन्न क्षेत्रामध्ये, म्हणजे औद्योगिक क्षेत्रापासून लघु उद्योगाची व्याख्या बदलवण्यापासून एमएसएमईच्या सेक्टर पासून, आणि जो नारा या अगोदर दिला होता की वोकल फॉर लोकल, तर आपल्या देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू, या वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर आणि यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा आणि त्या लागणारी मदत. 7.70 कोटी शेतकरी, माझे मासेमारी बांधव किंवा दुग्ध उत्पादक यांना आता 5 लक्षापर्यंत किसान क्रेडिट कार्डची मर्यादा असेल, किंवा स्टार्टअप योजनेची मर्यादा 20 कोटीपर्यंत करण्याचा विषय असेल. इतके विषय या अर्थसंकल्पामध्ये आहे. आणि या माध्यमातून संकल्प काय तर 2047चा विकसित भारत. मग शिक्षण असेल, आरोग्याच्या क्षेत्रातच जर तुम्ही विचार केला तर जो सरकारी आरोग्य खर्च हा 29% 48% झाला, आणि जनतेच्या खिशातून देशाच्या आरोग्यावर होणारा खर्च हा 62.6% आता 39.4% पर्यंत आणण्यामध्ये सरकारने जो आरोग्य क्षेत्रात पुढाकार घेतला तो निश्चितपणे कौतुकास्पद आहे. एका गोष्टीबद्दल, आणि हे मी स्वतःहून सांगत नाही, आपण जर 2012-13च्या लोकसभेच्या चर्चेमध्ये बघितलं असेल की तेव्हाचे रक्षामंत्री असं म्हणतात की आम्हाला अर्थसंकल्पामध्ये तरतूद कमी असल्याने आम्ही देशाच्या सीमेची सुरक्षा करण्यामध्ये असफल होतो. हे कोण म्हणालं? रक्षामंत्री. बघितलं तर या वर्षात रक्षा विभागावर 4.91,732. शेवटी विकसित भारत होताना, विषमतामुक्त भारत असताना एक भयमुक्त भारतही घडवायचा आहे ना. आतंकमुक्त, नक्षलमुक्त आमच्या सीमेची सुरक्षा झाली पाहिजे. जर तुम्ही ग्रामीण विकास बघितलं तर 1,28,650 कोटी. शिक्षणासाठी तुम्हाला आश्चर्य वाटेल की काँग्रेसनी दिलेली सर्वात मोठी देण कोणती होती तर साक्षरता अभियानाची व्याख्या. साक्षरता अभियानाच्या व्याख्येमध्ये काँग्रेसनी काय केलं, किती हुशारी केली तर साक्षरता अभियानामध्ये एखादा व्यक्ती ग न प त अशी सही करत असेल आणि हा आंबा आहे आणि आंब्याचं चित्र ओळखत असेल तर साक्षर. पण जेव्हा माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी या व्याख्येच्या संदर्भामध्ये अभ्यास करून विश्लेषण केलं तेव्हा लक्षात आलं की या देशामध्ये 25 कोटी लोक निरक्षर आहे. 25 कोटी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाराष्ट्रात 1,75,00,000 लोक निरक्षर आहे. नुसतं भाषणातच विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची नावं घ्यायची, मतं घ्यायची, एवढाच काँग्रेसचा धंदा होता.
यावर्षी शिक्षणावर, जरी शिक्षण हा राज्याच्या सब्जेक्ट पैकी एक महत्वाचा विषय असला तरीही माननीय श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी तेव्हा आपल्याला माहित असेल सर्व शिक्षा अभियान सुरू केलं. हम्म, कारण या अगोदर काँग्रेसने साधारणतः हा विषय फार काही स्पर्श केला नव्हता. हम्म, आता 2,66,817 कोटी हम्म, ही शिक्षणावर तरतूद केली. तर अशा अनेक तरतुदी आहे. बरं. आता धीरे धीरे एक गोष्ट हम्म, ही लक्षात येत आहे हम्म, की पहिल्यांदा अर्थसंकल्प म्हणजे काय, हम्म, 2-4-5 घोषणा करायच्या, एखाद्या राज्याच्या नेत्यांनी छाती बडवून सांगायचं की माझ्या राज्यासाठी हे आलं, एवढ्या हम्म, पुरत्या मर्यादित. हम्म, आता देशाच्या लोकांनी अभिमान करावा बरं. की माझा देश प्रगतीच्या मार्गावर चाललाय. आणि म्हणून बघा या या अर्थसंकल्पात 4 प्रमुख गोष्टींवर भर दिला. हम्म, एक, कृषी. नंबर 2, एमएसएमई. कारण हम्म, एमएसएमई मध्ये मोठ्या प्रमाणावरचा रोजगार हा कृषी नंतर एमएसएमई मध्ये आहे. हम्म, हा अवजड किंवा मोठ्या उद्योगामध्ये नाहीये. हम्म, एमएसएमई नंतर मग काय केलं, इन्व्हेस्टमेंट, निवेश. हम्म, आणि एका मुद्द्यावर मी आपण लक्ष वेधू इच्छितो की साधारणतः सरकार म्हणजे काय, ते एखादी मोफत योजना काढणे हम्म, हा सरकारच्या अर्थसंकल्पाचा मुख्य हेतू हम्म, एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये. हम्म, चौथा विषय या विकास के इंजिनचा म्हणजे यामध्ये निर्यात आहे हम्म, की आम्ही मॅक्झिमम एक्सपोर्ट कसं करू शकतो. आता कृषी क्षेत्रात तुम्हाला आश्चर्य वाटेल की कृषी क्षेत्रामध्ये साधारणतः आमच्या देशामध्ये विचार केला तर देवानी भरभरून देऊ, काय -60 असं थंडी नाही आहे आमच्याकडे, भरभरून आमच्या नद्यांमध्ये पाणी आहे. तरीही कृषी क्षेत्रामध्ये काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी कधी विचारच केला नव्हता. आता आपण कृषी क्षेत्रात जगामध्ये 10 निर्यातदारापैकी आम्ही नाही आहोत. आता त्यावर भर कसा द्यायचा, तर मग त्याच्यातल्या सुधारणा अपेक्षित केल्या आणि या सुधारणा विकसित भारताच्या दृष्टीने आपल्याला पुढे कसं जाता येईल. मग मध्यमवर्गीय आज 24 कोटी पेक्षा जास्त मध्यमवर्गीय परिवार आहे, याचा विचार केला. पाणी म्हणजे काँग्रेसने इतके वर्ष राज्य केल्यानंतर साधं पाणी नाही दिलं, प्यायचं पाणी. त्यामध्ये सुद्धा त्यांनी जल जीवन मिशन 2028 पर्यंतचा प्रस्ताव केला. हम्म, आपण जर 2011ची जनगणना पाहिली हम्म, तर या देशामध्ये 6.50 कोटी कुटुंब होती हम्म, की ज्यांना हक्काचं घर नव्हतं, बेघर होती. बरं. आतापर्यंत 3.5-4 कोटी लोकांना घर दिली हम्म, आणि पुढे या योजनेलाही सरकारने प्राथमिकता देण्याचा निर्णय केला. हम्म, म्हणजे दुसरीकडे जल जीवन मिशन असेल, घरकुल असेल, शौचालय असेल आणि एवढंच कशाला, ज्या खात्यांमध्ये हो. म्हणजे ते टाकणार नव्हते, पण सन्माननीय आदरणीय राहुल गांधीजी म्हणायचे खटाखट 8,500 डालूंगा. हम्म, अरे कोणाच्या भरोश्यावर. हम्म, माननीय मोदीजींनी जनधन खाती केली हम्म, आणि या देशामध्ये साधारणतः 50 कोटी परिवार असे होते की ज्यांचं साधं बँकेचं अकाउंट सुद्धा नव्हतं. हम्म, तर माननीय विश्वगौरव मोदीजी प्रत्येक गोष्टीमध्ये त्या वर्षापुरता विचार करून अर्थसंकल्प मांडण्यासाठी अर्थमंत्र्यांना सांगत नाही, तर 15 ऑगस्ट 2047चा हा माझा विकसित भारत हा संकल्प घेऊन अर्थसंकल्प मांडण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात. हम्म, आता काही लोकांना असं वाटतं की 1 वर्षाचा अर्थसंकल्प म्हणजे झालं, असं नाही होत ना. शेवटी आम्हाला दरवर्षी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून एक पाऊल वेगाने, गतीने प्रगतीच्या मार्गावर टाकायचं असतं. हम्म, आणि त्या अर्थसंकल्पामध्ये ही सारी वैशिष्ट्य, हे साधं डाक विभागाची ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या योगदानापासून इतक्या छोट्या छोट्या म्हणजे ईव्ही, हो. इलेक्ट्रॉनिक व्हेइकल. हम्म, आता या बॅटरी ऑपरेटेड व्हेइकलचं इंजिन स्वस्त करायचं, हम्म, त्याचे पार्ट स्वस्त करायचे, किती बारीक गोष्ट आहे. हम्म, आमच्या देशामध्ये कॅन्सरच्या पेशंटची संख्या जास्त आहे. 36 प्रकारची औषधी आयात शुल्क सोडायचं. हम्म, आज तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये पायाभूत सुविधांमध्ये, मग ते शिक्षण क्षेत्र असेल
किंवा इतर कोणतेही क्षेत्र असेल, आज मोबाईलचा वापर हा फक्त फोन करण्यापुरता किंवा संदेशापुरता मर्यादित नाहीये. हो. मोबाईल स्वस्त कसं करता येईल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, हं. की आम्ही मोबाईल इतका इम्पोर्ट करत होतो. आज तो माझ्या माहितीप्रमाणे इम्पोर्ट आता बंद होईल अशी अवस्था आली आहे. हं. आम्ही सेल्फ मेड होतोय. बरं. तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं, की स्टार्टअप असेल, तुमचं संशोधनाचा विषय करा हं. किंवा 1,00,000 कोटी रुपये हं. हे आता अर्बन सिक्युरिटीच्या संदर्भामध्ये जो निर्णय केला आहे, हं. मला वाटतं की हे सारे विषय हं. हा हे खरं आहे. बघा मी आमच्या आदरणीय मुनगंटीवारजी, मी काँग्रेसचे एक सुरुवातीची एक पहिली प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलो होतो. तुम्ही पुन्हा बाकीच्याही गोष्टी सांगू शकता आणि हे अगदीच नाकारण्यात काहीच हशील नाही की 2 महत्त्वाच्या घोषणा तर आहेत ज्या लगेच लक्ष वेधून घेतात. एक 12 लाखाची करमुक्त उत्पन्न मर्यादा आणि कृषी क्षेत्राच्या बाबतीत 100 जिल्ह्यांच्या बाबतीत जवळपास त्याला आपण स्पेशल ॲग्री झोन्स म्हटलं तरी हरकत नाही, कारण सगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये मदत केंद्र सरकारकडनं केली जाणार आहे आणि आणखीही काही योजना आहेत. माझे आपल्याला 2 प्रश्न आहेत. एक समजा शेतकऱ्यांचा आपण घेतलं, जर किसान कार्डचा मुद्दा जर का आपण घेतला, मगाशी पृथ्वीराज चव्हाणांनी पण हा मुद्दा मांडला होता की काही लाख कोटी रुपयांची थकबाकी बाकी असताना तुम्ही वाढवून दिला. आता वाढवून दिलं याबद्दल कौतुक आहे की शेतकऱ्यांना किमान तो क्रेडिट तरी मिळत राहील, ही चांगली गोष्ट आहे. प्रश्न असा आहे ती भरपाई करण्यासाठीची क्षमता शेतकऱ्यामध्ये उत्पन्न होत नाहीये, जे आतापर्यंतच्या थकबाकीमध्ये बघायला मिळतंय, ज्याची पुन्हा मुळं ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीवरती म्हणजेच शेती उत्पन्न दुप्पट होण्याची निगडीत आहेत. त्याबद्दलचं धोरण जवळपास सोडून देण्यात जमा आहे का, माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, हे खरं आहे 12 लाख उत्पन्न करमुक्त केलेले, यासाठी आभार आणि धन्यवाद, मोठ्या वर्गाला त्याचा फायदा होणार आहे. पण हेही खरं आहे की 12 लाखापर्यंतचं उत्पन्न म्हणजे जे आधी 7 ते 12च्या दरम्यान आपण म्हणतोय, मुळात भारताचं ऑन ॲन ॲव्हरेज जो सॅलरीड पर्सन आहे त्याचा ॲव्हरेज आउट आपण केलं तर 30-35 हजार 40 हजार महिना उत्पन्न असलेला प्रचंड मोठा वर्ग आहे. अशा वेळी ह्या गोष्टी करून काही प्रमाणात लोकांना फायदा मिळणारच आहे. पण शेवटी हे किती मोठं आहे, म्हणजे मोठं पण किती मोठं, या 2 मुद्द्यांबद्दल आपण काही मार्गदर्शन केलं तर बरं होईल. नाही, मला एका गोष्टीबद्दल ते एका वाक्यात उत्तर द्यावंसं वाटतं की 12 लक्ष रुपयाची मर्यादा केली, हा या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू आणि मध्यबिंदू नाहीच. बरं. हा त्याच्यात काय एक छोटा पार्ट आहे. बरं. 100 मार्काच्या गुणपत्रिकेमध्ये 5 मार्काचा प्रश्न म्हणजे 12 लक्षाची मर्यादा आहे. बरं. पण साधारणतः एक गोष्ट लक्षात मला आली की अनेक वाहिन्यांच्या माध्यमातून तो मुद्दा महत्वाचा धरला जातो. तो मुद्दा हा बदलत्या परिस्थितीनुसार विश्वगौरव, देशगौरव मोदीजींनी याच्या संदर्भामध्ये या अर्थसंकल्पात आदरणीय निर्मला सीतारामन मॅडमला सूचना केली असणार. पण सूट दिल्याने देशाच्या प्रगतीच्या संदर्भामध्ये ज्या अर्थसंकल्पातल्या इथं इतक्या तरतुदीला आपण का गौण करतोय. मी जसं सांगितलं की 50.65 लक्ष कोटी रुपयाचा जो एक्सपेंडिचर आहे त्याच्यापैकी 11.21 लक्ष रुपये पायाभूत सुविधेत खर्च होणार आहे. याच्यातून जी रोजगार निर्मिती आहे, आपली उत्पादन क्षमता आहे, आमच्या औद्योगिक नीतीची प्रगती आहे, यावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. नंबर 2, आपण शेतकऱ्यांच्या संदर्भात जे म्हणालात ते खरं तर या देशामध्ये कोणत्याही राज्याच्या कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या मातृभाषेमध्ये निबंध भारतावर लिहायला सांगितला तर तो आपापल्या भाषेमध्ये हेच लिहितो की भारत हा कृषी प्रधान देश आहे, या भारताची 65% जनता ही शेतीवर उपजीविका करते, भारताच्या अर्थव्यवस्थेचा शेती हा कणा आहे. पण काँग्रेसनी ज्या पद्धतीने या क्षेत्रामध्ये काम करायचं ते केलंच नाही ना. आज मला सांगा, मी आता बघत होतो तुमच्या ह्याच्यामध्ये की मिनिमम सपोर्ट प्राइस मध्ये या सरकारने मोठ्या प्रमाणावर वाढ केली. जेव्हा शेतकऱ्यांना मदतीचा प्रश्न होता तेव्हा काँग्रेसच्या कार्यकाळात 50% नुकसान झालं तरच मदत होती, ती 33% आहे. पंतप्रधान पीक विमा असेल, सूक्ष्म सिंचन योजना असेल, पर ड्रॉप मोर क्रॉप असेल, युरिया खताचे भाव गेले 5 वर्ष स्थिर ठेवण्याचा विषय असेल, या दृष्टीने फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन असेल, याच्यावरच्या प्रोसेसिंगचा विषय असेल, या संदर्भातल्या एक्सपोर्टच्या संदर्भातले विषय असेल, या सोबतच तुम्हाला आश्चर्य वाटेल की नाफेडची खरेदी ही काँग्रेसच्या राज्यात 2,000, 5,000, 6,000 कोटीच्या वरती जात नव्हती. आज ती 1-1 लाख कोटीपर्यंत गेली आहे. शेवटी मोठ्या प्रमाणावर बदल करत असताना सरकारने आणखीन एक निर्णय केला की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 6,000 आणि राज्याचे 6,000
12,000 रुपये शेतकऱ्यांना मदत करण्याचाही निर्णय केला. यासोबतच 80 कोटी लोकांना मोफत धान्य देणे, शौचालय देणे, घरकुल योजना देणे, त्यांच्या शिक्षणासाठी विविध ठिकाणी उत्तम दर्जाच्या सोयी उपलब्ध करून देणे, बरं. इतके निर्णय केलेत. आता हे खरं आहे हं. की काँग्रेसनी 55 वर्ष या देशामध्ये राज्य करत असताना ज्या विषयाकडे गंभीरतेने लक्ष द्यायला हवं, हा देश अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण न करता मिलो खरेदी केला गेला आणि तेव्हाच काँग्रेस गवत म्हणजे गाजर गवत आलं आणि अजूनही या देशाचा पिच्छा काँग्रेस गवत म्हणजेच गाजर गवत अजूनही सोडत नाहीये. आणि म्हणून या सर्व गोष्टी आपण जर प्रत्येक टप्प्यामध्ये बघितलं तर गोवंश बांधीपर्यंत जेव्हा आदरणीय आता आपल्यामध्ये नाही पण स्वर्गीय मनमोहन सिंग असताना जेव्हा एजीनी रिपोर्ट दिला की 58,000 कोटी रुपयाचं धान्य सडून नष्ट झालं. आता अशी बातमी कधी तुम्हाला वाचायला येत नाही. एजी हे कधी असं ऑब्जेक्शन घेत नाही. तर मला वाटतं की कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर हा पुढाकार घेऊन या क्षेत्रामध्ये मोठा रोजगार असल्याने मदत करण्याचा हा निर्णय हा यामध्ये दिसतोय. यामध्ये स्टार्टअप योजनेला ही कृषी क्षेत्रामध्ये मदत करावी, यामध्ये रिसर्चला मदत करण्याचा निर्णय केला. आणि एवढंच नव्हे, एका कृषी क्षेत्राच्या संदर्भामध्ये आता छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण एक निर्णय काय केला, उच्च उत्पादकता वाले बीज मिशन. म्हणजे काय, वाढत्या वायू बदल पर्यावरण बदलामध्ये जलवायू अनुकूल व कीट प्रतिरोधी बीज. आता छोटा विषय वाटत असेल, हा छोटा विषय नाही आहे, याच्यासाठी मिशन सुरू होत आहे. मला वाटतं की असे अनेक कपास उत्पादकता मिशन. खरं तर आपल्यालाही माहित आहे की आपल्या देशातला कापूस ब्रिटनवाले मँचेस्टर घेऊन जायचे, आपल्या देशाचा कापूस. आज या दृष्टीने एक मिशन जगामध्ये आपला देश करताय. आता केसीसी ऋण असेल, तालुकी आत्मनिर्भर. बरं, खरं की यामधून आपल्याला प्रोटीन्स येतं आणि आपण त्याच्यामध्ये आत्मनिर्भर नाही. आपण मधात काँग्रेसच्या राज्यामध्ये अनेकदा तूर असेल किंवा अशा तत्सम आपण आयात करायचो. आता या आयातीमध्ये लोक तेव्हा आरोप करायचे की पहिल्यांदा हे एक्सपोर्ट करू द्यायचे आणि मग तीच डाळ पुन्हा महागड्या किमतीने इम्पोर्ट करायचे, असे आरोप तेव्हा तुमच्या सारखे जे पत्रकार बांधव आहे ते करायचे. आता याच्यामध्ये तूर, उडद, मसूर 6 वर्षाचं मिशन केलं. आता मला जर मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी जरी सांगितल्या तरी तुमच्या लक्षात येईल की यामध्ये आमूलाग्र बदल. आता हे खरं आहे की एका वर्षामध्ये एखादं क्षेत्र परिपूर्ण होतं का, काही तर राहिलंच नाही. तर मग शेवटी मग निवडणुकाच घ्यायची आवश्यकताच पडली नसती. शेवटी कोणतीही गोष्ट एका वर्षात पूर्ण होत नाही, पण त्या दिशेने मी मुनगंटीवारची पुन्हा मध्ये हस्तक्षेप करून मी विचारतो, तुम्ही सुद्धा काही आकडेवारी केली आहे, मी पण काही आपल्याला विचारण्यासाठी प्रश्न होते. मी 3 मुद्दे तुमच्याकडे घेऊन येतो, तुम्ही त्यातलं कंबाईंड उत्तर दिलं तरी चालेल. इकॉनॉमिक सर्व्हे जो आताच पब्लिश झालेला आहे, 77% ज्यांच्याकडे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर येतात त्यातले 44% हे अन्नावरती खर्च केले जातात त्या रकमेपैकी, आणि 31% हे लोन रिपेमेंटसाठी जातं. म्हणजे थोडक्यात आपल्या देशातली ही प्रचंड मोठी जनता, बरं जवळपास 80% भारतीयांना, आकडा थोडा पुढे मागे असू शकतो, यांना राशनच्या माध्यमातून त्यांना अन्न मिळते, जी चांगली गोष्ट आहे, सरकारची ती जबाबदारी आहे. पण सध्या अजूनही बहुतांश आपले भारतीय बांधव हे जगणे सर्वायवल या स्टेजमध्ये आहेत. एक मोठा इंडिया आहे, विकसित आहेत, आपण त्याचे लाभार्थी आहोत, मोठ्या मोठ्या इमारती आहेत, टेक्नॉलॉजी आहेत, मोबाईल फोन आहेत, स्मार्टफोन्स आहेत, पण बाकीचा सर्वायवल मोडमधला भारतीय आहे. त्याच्या बाबतीत तुम्ही नेमकं कसं बघाल? मेक इन इंडियाच्या बाबतीत सुद्धा एक उल्लेख तुम्हाला मी माहितीसाठी सांगतो. मेक इन इंडिया फेल्स टू लिफ्ट मॅन्युफॅक्चरिंग शेअर इन GDP 10 years. आणि ही बातमी आहे, हा जो डेटा मी स्टॅट सांगतोय हे सप्टेंबरची बातमी आहे, 2024ची, 23-24च्या आसपासची, की 2013-14च्या सुमारासच्या आकडेवारीनंतर गेल्या 10 वर्षात मेक इन इंडियाने GDP मध्ये कोणतीही सबस्टॅन्शियल वाढ नोंदवलेली नाही. आणि तिसरी गोष्ट, स्टार्टअप हा शब्द सध्या आपल्याकडे सगळीकडे वापरला जातो, इंडिया स्टार्टअप हब वगैरे, पण भारतातल्या स्टार्टअप इकोसिस्टीमपैकी 90%, आकडा पुन्हा आणखी कमी असेल हवा तर, पण 50%पेक्षा नक्की जास्त हे स्टार्टअप फेल होतात. आणि त्याला कारण असतात की फक्त सप्लाय, ते बेनिफिट्स घ्यायचे सरकारकडनं घेणारे, आणि नंतरच्या बाकीची इकोसिस्टीम पुरेशी प्रगल्भ नाही. त्यामुळे खरं आहे की अनेक गोष्टी केल्या जात आहेत, पण ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी, मॅन्युफॅक्चरिंग, शेतीच्या बाबतीतली ती फायदेशीर होणं, आणि तिसरी गोष्ट, लोकांच्या हाताला काम, नोकऱ्या वाढवू शकत नाहीत, उरला स्टार्टअप आणि उद्योग, तिथे मॅन्युफॅक्चरिंग वाढलेलं नाही आणि स्टार्टअप फेल होत आहेत. तर याला एक तुम्ही कंबाईंड शेवटचं उत्तर दिलं तर बरं होईल. नाही, यावर्षीचा आता जो आर्थिक पाहणी अहवाल दिला, एका 2 गोष्टीकडे मी लक्ष वेधू इच्छितो तुमचं. आत्ताच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये
जो बेरोजगारीचा दर 6% होता तो आता 3.2%वर आला. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की बेरोजगारीचा दर जर राष्ट्रीय स्तरावर या आर्थिक पाहणी अहवालामध्ये कमी झाला असेल, याचा अर्थ एमएसएमई असेल किंवा स्टँडअप असेल, स्टार्टअप असेल, मुद्रा योजना असेल, या सर्व योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गती प्राप्त झाली. असफलता तर येण्याची शक्यता मी असं म्हणणार नाही की 100% सफलता ही प्रत्येक क्षेत्रामध्ये येईल. त्या दृष्टीने आपला प्रयत्न असतोच. आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की रक्षा विभागामध्ये आपण लक्षावधी कोटीचं इम्पोर्ट करायचो. आता ती आपण इतकं कमी करत आणलं की आता आपण एक्सपोर्ट त्या क्षेत्रात करायला लागलो. आणि म्हणून यामध्ये काही टक्क्यांनी असफलता असेल, कारण माझ्याकडे तो आकडा नाही आहे. मला त्या क्षेत्रामध्ये त्या विषयामध्ये पुन्हा एकदा 15 वर्षाचा गेल्या एकदा अंदाज करावा लागेल. महागाईच्या संदर्भातील जे आर्थिक पाहणी अहवाल आता काल आलं, किरकोळ महागाई 4.9% कमी झाली. हा आर्थिक पाहणी अहवालाचा एकूणच आपल्या देशाच्या स्तरावर आणि जागतिक स्तरावर या महागाईच्या संदर्भात आहे. पण एका गोष्टीशी मी तुमच्याशी सहमत आहे, जो मुद्दा मी राज्यात असेल किंवा केंद्रात असेल कुठेही, तो म्हणजे आपल्या देशामध्ये खरं तर आपला देश अतिशय वैभव संपन्न देश. या देशामध्ये 4थ्या शताब्दीमध्ये पर्यटक आला चीनी आणि त्यांनी लिहिलं सोन्याचा धूर, दुधाच्या नद्या वाहतात. आणि तुम्ही आपले गीतही ऐकले असेल, सोने की चिडिया, या देशामध्ये कधीच उपाशी. पण काँग्रेसच्या कार्यकाळात दुर्दैवाने काही विषयावर मिशन मोडमध्ये काम करायची आवश्यकता होती, ती करण्यात आली. आता मात्र मिशन मोडमध्ये काम करत असताना तुम्ही जसं म्हणाला की गरीब आहे का, तर 100% आहे. म्हणजे जर तुम्ही विचार केला तर एवढ्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही 2011च्या जनगणनेमध्ये बघितला, महाराष्ट्रात 11च्या जनगणनेमध्ये, आता त्याच्यात बदल झाला असेल, आता 21च्या नंतरच्या जनगणनेचा रिपोर्ट यायचा आहे, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रात 18.7% लोक गरीब, म्हणजे इतके गरीब होते की त्यांचं दरडोई उत्पन्न रोजचं 13 रुपये होतं. आणि दुसरीकडे हायकोर्टाच्या निर्णयाने आपण कैद्यावर 88 रुपये खर्च करायचो. अशा मुनगंटीवारची आशा करूयात की या अर्थसंकल्पानंतर एक नवीन दिशा या निमित्तानं घेतली जाईल, विशेषतः मध्यमवर्गीयांच्या हातात काही पैसा उरेल आणि त्याचं स्वागत सगळ्यांकडनंच होतंय. मोठी रक्कम आहे शेवटी, कारण 7 लाख जी आधीची करमुक्त उत्पन्न मर्यादा होती ते 12 लाख याच्या मधल्या असलेल्या मोठ्या वर्गाला त्याचा फायदा होणार आहे. आशा करूया त्या निमित्तानं आणखी, विशेषतः 100 जिल्ह्यांमधला जो स्पेशल ॲग्री झोन एक प्रकारे बघायला मिळतोय, त्यातून सुद्धा पायलट प्रोजेक्ट म्हणून तो महत्त्वाचा ठरेल आणि तो अन्य जिल्ह्यांमध्ये वापरला जाईल, अवलंबला जाईल अशी अपेक्षा करूया. धन्यवाद मुनगंटीवारजी, आपण सविस्तर वेळ दिला यासाठी. आपल्यासोबत होते माजी अर्थमंत्री, भाजपचे वरिष्ठ ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार. यानंतर अर्थसंकल्पीय या विश्लेषण कार्यक्रमात इंडिया नामामध्ये आपण इथे थांबतोय. मात्र बातम्यांचा ओघ सुरू राहील. पाहत रहा पुढारी न्यूज.